हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स आहे ना, हा व्हिडिओ जो आहे तो बुधवारचा आहे. तर बुधवारी आहे ना, असंच इशीचं चाललं होतं की मम्मी मला एक सँडविच खायचं आहे. तर इथे ना मी बॉईल एग केलेले आहे. तर मी जवळजवळ 7 एग बॉईल केलेले होते. 7 नाही 8 एग बॉईल केलेले होते. तर त्याला आहे ना मी असं वरचे साल वगैरे काढून घेतले आणि आता आपण आहे ना सँडविच बनवणार आहोत. एग चीज सँडविच. तर इथे बघा आपण कसे बनवतो. तर इथे ना जे बॉईल केलेल्या अंडी आहेत ना, आपल्याला त्याला आहे ना छान असं कट करून घ्यायचं आहे. असं म्हणजे बारीक बारीक असं आहे ना, नंतर आपण त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू टाकू ना त्याने तो एकदम असं सॉस म्हणजे सॉसी टाईप होईल. तर इथे मी ना आता सगळे बारीक कट करून घेतले. आता मी ह्यामध्ये ना मायो टाकलेला आहे, मेयोनीज. त्याच्यानंतर मी इथे ना ही चीझी सॉस आहे, तर तो सुद्धा आहे ना खूप छान आणि टेस्टी लागतो, तर ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि आता मी टाकणार आहे ऑरिगॅनो. काय ना माझं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आहे ना माझं हे संपलेलं आहे. तर मला ग्रोसरी म्हणजे बऱ्याच प्रमाणात माझी ग्रोसरी वगैरे संपली आहे. तर मला ते सगळं पहिलं आहे ना क्लिनिंग करून घ्यायचं आहे पूर्ण किचन. त्यानंतर मी ग्रोसरी वगैरे सगळं भरणार आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे मीठ. तर हे सगळं आता मी ना पहिला मिक्स करून घेते. बघू शकता इथे तुम्ही. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना मायो किंवा चीझी सॉस जर तुम्हाला कमी वाटत असेल ना, तर तुम्ही अजूनसुद्धा थोडा टाकू शकता प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार. मला थोडासा म्हणजे जास्त वाटत होता म्हणून मी टाकला अजून थोडा. तर संपूर्ण मिक्स करून झाल्यावर ना पुढे तुम्हाला दिसेलच मी मायोनीज अजून टाकते ना. मी ना चीज क्यूब घेतलेले आहेत, तर ते सुद्धा मी ना इथे ग्रेड करून टाकत आहे. तर इतकं अप्रतिम सँडविच झालं होतं ना की फ्रेंड्स तुम्हाला काय सांगू. तर हा आहे एक कॉर्न्स चीज सँडविच. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे असं झालं आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये आहे ना कॉर्न टाकत आहे बघा, आणि हे सुद्धा मी सगळं असं आहे ना एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि हे ना ग्रिल सँडविच फुल हेल्दी आहे फ्रेंड्स. जर तुमची मुलं अशी बॉईल अंडी वगैरे खात नसतील किंवा तुमची मुलं जर काही अजून काय म्हणतात ते जर असं त्यांना समोर दिसल्यावर जर ते खात नसेल ना, तर तुम्ही असं काहीतरी करून त्यांना देऊ शकता, जेणेकरून आहे ना मुलं खातात सुद्धा आणि म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या पोटात जातात. तर आणि खूप टेस्टीसुद्धा असतात फ्रेंड्स. थोडंफार काहीतरी चेंजेस मुलांना हवा असतो. फक्त एक थोडंसं आपल्याला चिटचॅट करावं लागतं. एक तर म्हणजे आपण ब्रेड वगैरे ज्या वस्तू म्हणजे पाव टाईप आहेत आपण ते नाही वापरू शकत, पण कंपल्सरी सँडविचला ब्रेडच लागतो. त्याच्यामुळे मग ब्रेड घेण्याशिवाय पर्याय नाही राहत. तर असो. आणि इथे बघा मी आहे ना 4 ब्रेड घेतलेत आणि त्याला आहे ना साईडचे कडे जे आहेत ना ते कट करून मी आता वरून आहे ना त्यांना बटर लावत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. बटर आहे ना काय झालं, मी फ्रीजमधून काढायला विसरले आणि ना त्याचं काय म्हणतात त्याला, ते ना असं मेल्ट झालेलं नव्हतं. तर मग म्हटलं की होईल हळूहळू, म्हणजे हे सगळं करेपर्यंत मला वाटलं की होईल ते मेल्ट, पण नाही झालं. जसं तसं होतं थोडंफार कमी, म्हणजे नॉर्मल ह्याच्यामध्ये आलं होतं पण मेल्ट नाही झालेलं. तर चला आता आपण आहे ना ब्रेडला असं एक एक जो आपण आतलं जे बनवलं आहे ना अंड्याचं जे मिश्रण, आपण ते ना ब्रेडमध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा, मी म्हणजे एका ब्रेडवरती अंड्याचं मिश्रण टाकलं आणि दुसरा ब्रेड मी त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे. तर असंच करावं लागतं फ्रेंड्स. नाहीतर तुम्ही ना जर समजा तुम्हाला नाही टाकायचं असेल ना, तर तुम्ही ना पिझ्झा टाईपसुद्धा ह्याला करू शकता. पण इशीला सँडविच हवं होतं म्हणून मी तसंच केलं. तर आता इथे ना मी 4 ब्रेड आहेत ना असं म्हणजे बनवून घेतलेत. तर आता हे ना माझं टोस्टर आहे, हॅवेल्सचंच आहे माझं टोस्टर. तर त्याच्यावरती मी करते आणि खूप छान आहे हे, खूप मस्त आहे. तर आता मी ना ह्यालासुद्धा थोडंसं आहे ना ग्रीसिंग करून घेते बटरनी. कारण की काय होतं ना, मी हे सगळं असं व्यवस्थित पुसून वगैरे घेते. कारण काय होतं, जर आपण असंच ठेवून दिलं ना तर त्याला कॉक्रोच वगैरे लागू शकतात किंवा मुंग्या वगैरे लागू शकतात ना. तर त्याच्यामुळे ना एकदा वापरून झालं की हे तुम्हाला व्यवस्थित क्लीन करून वगैरे ठेवून द्यायचं आहे.
तर इथे बघा मी असंच करते आणि आता ह्याच्यावरती आहे ना मी इथे थोडंसं वरतीसुद्धा लावलं पण नाही झालं ते आणि वरची साईड गरम नव्हती झालेली. तर इथे मी ब्रेडलाच पुन्हा हे लावून घेतलं कारण काय ना ब्रेडला लावलं ना की ब्रेडला ते जास्त बटर लागत होतं म्हणून मी ते वरती लावत होते. पण असो इथे सुद्धा आणि बघा इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. तर पहिले 4 ब्रेड आहेत ना म्हणजे ते सँडविच बनवायला ठेवलं दुसऱ्या मशीनमध्ये तोवर मी तुम्हाला हे सुद्धा पुन्हा एकदा प्रोसेस दाखवते. तर इथे बघा मी साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या कट करून घेतल्या आहेत आणि छान लागतात. तुम्हाला कट करायचे असेल तर करा, नाही करायचे असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. मी केल्या आहेत कारण की इशी नाही खात मग ते असं एकदम कडक कडक लागतं त्याच्यामुळे इशी खात नाही. तर मी असं म्हटलं की चला अलगतच आपण ह्या सगळ्या कडा काढून टाकू म्हणजे आणि त्यांना पण खायला व्यवस्थित होईल कारण डुग्गूही आहे आणि इशी आहे तर थोडंफार असं डुग्गू बॉईल अंडा वगैरे असलं ना तर तो खातो. तर इथे ना ते बनवेपर्यंत बघा इथे माझे सँडविच छान ग्रिल झालेले होते. मी वरून काही पुन्हा चीज टाकलं नाही कारण आतमध्ये मी भरभरून चीज टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी भरून नाही टाकलं. तर इथे मी बघा तुम्हाला एक कट करून दाखवते आणि खूप छान झालं होतं. तुम्हाला कट करून आतली साईड दाखवते कसं झालं आहे ते. तर हे बघा मस्त आणि एकदम छान झालं होतं, गरमागरम होतं. तर अशा प्रकारे तुम्ही ना ग्रिल म्हणजे एक कॉर्न चीज ग्रिल सँडविच तुम्ही बनवू शकता. खूप छान आणि टेस्टीसुद्धा लागतं आणि झटपट रेसिपी आहे. तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा हे देऊ शकता. काहीही वेळ लागत नाही आणि आतमध्ये सगळं जे मिश्रण आपण बनवतो ना तर ते ना अंड्याच्या बल्कमुळे ना एकदम सॉसी होऊन जातं ना तर इतकं छान होतं. प्लस आपण त्यामध्ये मायोनीज टाकतो पुन्हा आपण त्याच्यामध्ये चीज सॉस वगैरे आणि तुमच्याकडे जर व्हाईट सॉस असेल ना तर तुम्ही तोसुद्धा टाका मस्त लागतो आणि चीजमुळे तर अजूनच त्याला आहा म्हणजे काय बोलायलाच नको खूप असं छान बहार येतो. तर बघा हे दुसरंसुद्धा सँडविच असं रेडी झालं. तर अशा प्रकारे ना मी बरेचसे सँडविच बनवून ठेवले आणि म्हणजे एक होईपर्यंत दुसरं माझे सँडविच रेडी होऊन जात होते. तर इथे तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा मी हे बनवतं अशा प्रकारे मी गरमागरम बनवून देत होते. इशी आणि इशीचे पप्पा बनवून खात होते. इशीची आजी नाही खात कारण की ते नॉनव्हेज मुळात खातच नाही. मग त्यांना मी ब्रेड असं ग्रिल करून त्यांना मी ब्रेड जॅम लावून दिलं आणि तेच त्यांनी खाल्लं. तर असो आणि अशा प्रकारे सँडविच रेडी झाले. आता हे मी माझ्यासाठी 2 बनव